राज ठाकरेंच्या नेतृत्वात आज पुण्यातील शाखाध्यक्षांची बैठक होणार आहे। राज ठाकरेंकडून शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली जाईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुण्यातील शाखाध्यक्षांची बैठक होईल। काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा असं राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांना फटकारलंय। इतके दिवस काय काम केलं हे दाखवा, मतदार याद्या पूर्ण केल्या का नाहीत? राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना ही प्रश्न केलेले आहेत। ज्यांनी काम केलं नाही त्यांना काढून टाकण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिलेले आहेत। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मिकी, राज ठाकरे आता ऍक्शन मोडवर आलेत, काय सूचना आहेत, काय आदेश आहेत? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही वेळापूर्वी पुण्यामध्ये दाखल झाले आणि आज शाखा प्रमुखांची त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आणि आतमध्ये येताच त्यांनी या ठिकाणी शाखा प्रमुखांना अनेक प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत। गेले एवढे दिवस, एवढे वर्ष तुम्ही काय करताय ते दाखवा, अर्थात जर काम करायचं नसेल तर पद सोडा, असं देखील खडे बोल या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी राज ठाकरेंनी या ठिकाणी बजावलेले आहेत। जर आपण बघितलं तर निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच तातडीने राज ठाकरे हे आता ऍक्शन मोडवर दिसत आहेत। पुण्यात येताच त्यांनी बैठकांचं आज सत्र या ठिकाणी घेतलेलं आहे। शाखा अध्यक्षांची आत्ताच बैठक झाली, त्याच्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। तुम्ही आतापर्यंत मतदान जी यादी आहे त्याच्यावर काय काम करताय? मी एवढ्या बारीकीने काम करतो, अनेक वेळा मी प्रश्न उपस्थित केले, तर मात्र तुमच्याकडून कुठलेही इनपुट तुम्हाला येत नाहीये। तुम्ही काय काम केलंय हे सगळं दाखवा आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला काम करायचं नसेल तर पद सोडा, असं देखील या ठिकाणी राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। अजून सुद्धा ही बैठक सुरू आहे। वरिष्ठ नेत्यांची देखील आता राज ठाकरे बैठक घेणार आहेत। मात्र आता शाखा अध्यक्षांमध्ये अशा पद्धतीने राज ठाकरे हे आपल्याला ऍक्शन मोडमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पार्थ पवार